नमस्कार. माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला स्पर्धेसाठी मी सौ मीरा घोंगे माझी भक्ती ही अष्टाक्षरी स्वरचित कविता सादर करत आहे. आषाढी एकादशीचे वारे संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने वाहत होते. आषाढातील काळ्या मेघांसकट बरसणारा तो मुसळधार पाऊस, वारकऱ्यांची पंढरपूरला विठूच्या दर्शनासाठी लागलेली आस, आळंदीपासून तर शेगावपर्यंत निरनिराळ्या दिंड्या निघाल्या होत्या. दिवा घाटात जमल्यावर घातलेले रिंगण, हाती ध्वज, पताका, चिपळी, टाळ, कपाळावर बुक्का आणि भजनात दंग होऊन डोईवर तुळशी वृंदावन घेऊन बाया बापड्या माऊली ना पावसाची ना भुकेची तमा बाळगता पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेले भक्तजन वारकरी पाहत असताना मी शांत तेवणाऱ्या समईच्या प्रकाशात विठुरायाची मूर्ती न्याहाळत होते आणि माझ्या मनातला भाव जागृत झाला आणि ही रचना कागदावर उमटली. भाव माझ्या मनातला कधी तुला कळणार, भाव माझ्या मनातला कधी तुला कळणार, विठुराया पंढरीचा कधी मला भेटणार, विठुराया पंढरीचा कधी मला भेटणार. टाळ मृदुंग चिपळी, टाळ मृदुंग चिपळी, दंग सारे वारकरी, दर्शनास मी आतुर, बोलणारे सख्या हरी, बोलणारे सख्या हरी. देवाची या देवालया, देवाची या देवालया भक्त एकत्र जमती, पांडुरंग रुक्मिणीचा लग्न सोहळा पाहते, लग्न सोहळा पाहते. आता तरी बोलव ना, आता तरी बोलव ना चरणासी तुझ्या हरी. अंतकाळ आला आता, अंतकाळ आला आता, स्वप्नी सुद्धा सदा तुलावरी, स्वप्नी सदा तुलावरी. नाम सदा ओठी तुझे, नाम सदा ओठी तुझे, हरिपाठ सदा मुखी. बुक्का टिळा लावूनिया, बुक्का टिळा लावूनिया, वारकोरी होती सुखी, वारकरी होती सुखी. चंद्रभागे तिरी उभा, चंद्रभागे तिरी उभा, सदा कर कटेवरी. रूप तुझे डोळा पाही, रूप तुझे डोळा पाही, हास्य खुले मुखावरी, हास्य खुले मुखावरी. धन्यवाद.